नमस्कार, श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय तुरीच्या डाळीचा डाळ कांदा। त्यासाठी इथे मी अर्धा तास तुरीची डाळ छान अशी भिजवून ठेवलेली आहे। तुरीची डाळ भिजवल्यामुळे काय होतं तर ही डाळ आपली पटकन अशी शिजली जाते। नंतर इथे आपल्याला एक कांदा, एक टोमॅटो आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या पण लागणार आहेत। आता आपण फोडणी टाकून घेऊया। आता आपल्याला इथे साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। इथे आपली मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपला हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण आपला परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। आपला टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी इथे मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी काळं तिखट वापरलेलं आहे। हा डाळ कांदा तुम्हाला लाल तिखटाचा बनवायचा असेल तरी पण चालतो। काळं तिखट घातल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। आता हे परत छान मिक्स करून घेऊया। आपला मसाला छान असा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतली इथे आपल्याला आता आपण छान असं परतून घेऊया। आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून 5 मिनिटभर आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे। यावरती झाकण काढून घेऊया। यावरती मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता आपले मसाले जे आहेत ते पूर्ण डाळीला छान अशी लागलेली आहे। इथे आपण जे कोमट केलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया। यावरतून आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला मीठ घालत असताना थोडंसं बेताने घालायचं, कारण टोमॅटो परतत असताना पण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। इथे आपण परत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। नंतर आपण हे पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत। यावरचं पाणी छान असं गरम झालेलं आहे। आपण झाकण काढून हे पाणी परत यामध्ये ओतून घेऊया। हा डाळ कांदा शिजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात, कारण आपण अगोदर डाळ छान अशी भिजत घातल्यामुळे हा डाळ कांदा अगदी झटकीपट होतो। झाकण ठेवून परत आणखीन हा डाळ कांदा 15 ते 20 मिनिटे छान असा शिजवून घेऊया। फक्त आपल्याला काय करायचं, यावरचं झाकण काढून अधूनमधून हा डाळ कांदा छान असा हलवून घ्यायचा। त्यामुळे काय होतं, आपली जी डाळ आहे ती पूर्ण एकसारखी अशी शिजली जाते। त्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि हा डाळ कांदा आपल्याला छान असा मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। इथे आपल्या डाळ कांद्याला एक 10 मिनिट झालेली आहेत। आपण यावरती झाकण काढून घेऊया। हे पाहूया, आपला डाळ कांदा मस्त असा शिजला गेलेला आहे। तुम्हाला जर डाळ कांदा सरबरीत बनवायचा असेल तर ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा। इथे मी तुम्हाला दाखवते डाळ कितपत शिजवून घ्यायची ती। हे पहा, आपली डाळ मस्त अशी 90% शिजलेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊया। इथे आपला मस्त असा गरमागरम दाटसर डाळ कांदा खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। हा डाळ कांदा तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। आपण कारण हा सरबरीत डाळ कांदा बनवलेला आहे, त्यामुळे भातासोबत पण खाण्यासाठी। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।